सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत महाराष्ट्र काँग्रेसनं पेटवला वाद। काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी द्वेष। धनंजय मुंडेंचा पलटवार। सुनेत्राताईंनी स्वतःला दुर्गा हे सिद्ध करावं, सपकाळ यांचं चॅलेंज। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। मुंबईतल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन, तर ठाण्यामध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बोर्डवरती शाई फेकून राष्ट्रवादीचं आंदोलन। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या संदर्भातली सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली। आज होणारी सुनावणी उद्यावर। उद्या दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान सुनावणी होणार आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांचा मार्ग मोकळा। तिढा आजच सुटण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, पुढच्या 1 ते 2 दिवसांमध्ये पद मिळण्याची शक्यता। E20 विरोधात अरविंद केजरीवालांची पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरती धडक। पोलिसांनी रोखल्यामुळे फिरोजशाह रोडवरती ठिय्या। देशभरातून 2.5 लाखांपेक्षा अधिक निवेदनं जमवल्याचा आपचा दावा। तमिळनाडूमध्ये विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक झाल्यामुळे मोठा गदारोळ। अभिनेत्री त्रिशावरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं। सुडाचं राजकारण असल्याचा आरोप करत द्रमुकचा संताप। मोहन भागवत संवाद साधणार असतील तर चांगली गोष्ट आहे। संघानं नवीन चेहऱ्यांना पुढे आणावं। अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया। गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणाऱ्यांनी संविधानावरती धडे देऊ नये, दिपकेंची टीका। आणि पद्मश्री DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।